बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून वैर असलेले राजकीय नेत्यामध्ये पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे मात्र पुन्हा एकदा लोकसभेमध्ये एकत्र येत असल्याचं दिसत आहे. कारण की बीड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून भाजपने सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर करत उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यासाठी गाठीभेटीचे सत्र सुरू आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला कामाला लागलेत. आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रचाराच्या रिंगणात उडी घेत रविवारी गेवराईला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंग पंडित यांनी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मात्र उपस्थिती लावली. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. आता वंचितनेही विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच डॉक्टर ज्योती मेटे यांचाही दौरे सुरू आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांनी बहुतेक तालुक्याचे दौरा करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर नेत्यांच्या घरभेटी देखील घेत संवाद साधला.